नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, बीकेपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज नवीन गरमागरम विषय म्हणजे आज नवीन घेऊन आलोय मित्रांनो. काल पुण्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेची काल बैठक होती आणि या बैठकीमध्ये अक्षरशः एकमेकाच्या अंगावरती धावून जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. विजय शिवतारे आणि नाना भानगिरे यांच्यामध्ये तुफान खडाजंगी झाली. नाना भानगिरे अक्षरशः बैठक सोडून निघून गेले. नाना भानगिरे यांना अश्रू अनावर झाले. म्हणजे विजय शिवतारे आणि त्या दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. आणि आता असंच होणार आहे की भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी लोंबकळत राहिलेले हे दोन्ही पक्ष आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदे. भारतीय जनता पक्ष जसं म्हणल तसंच आता ह्यांना ऐकावं लागणार आहे, अशी काहीशी परिस्थिती आहे मित्रांनो. आणि हा जो वाद आहे हा फार मोठा पळून आला. तर ह्याचे काय कारण आहे ती हे सुद्धा आपण बघू की भारतीय जनता पक्ष कसं इतर पक्षाला फक्त सत्तेमध्ये सोबत घेतंय किंवा कसं बाजूला ठेवतंय. भारतीय जनता पक्षाची ही जी चाल आहे, जसं शिवसेना उद्धव ठाकरेंची जी शिवसेना हिला जसं डॅमेज केलं तसंच काहीच आता अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेची शिवसेना डॅमेज करण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. चर्चा सुरू करण्या अगोदर आपण महाराष्ट्र राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष कसा वागतोय हे आपण पहिलं बघू. बघा, मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी तर तिथं एकनाथ शिंदेची शिवसेना सोबत घेतली जाते, तर अजित पवारांना तिथं डावललं जातंय. ठाण्यामध्ये भाजपची ताकद कमी आहे तर तिथं एकनाथ शिंदेना सोबत घेतलं जातंय. त्यानंतर बघा, जिथं भाजपची ताकद आहे म्हणजे कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपची ताकद आहे तर तिथं एकनाथ शिंदेला सोबत घेतलं जात नाही, तर एकनाथ शिंदेना न सोबत घेता स्वतंत्र निवडणूक लढली जाते. नागपूरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना एकनाथ शिंदेची ताकद आहे तर तिथं भाजप त्यांच्या पाठीशी लोंबकळतंय नेम्या जागासाठी. म्हणजे भारतीय जनता पक्ष हा सोयीस्करपणे आपल्याला जसं पाहिजे तसं राजकारण करतो आणि वरच्या पातळीवरनं सुद्धा ह्या सगळ्या नेत्यांना ब्लॅकमेल केल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणजे की तुम्ही सत्तेत आहे, सत्तेतून तुम्हाला बाहेर काढलं जाईल, जर तुम्ही आमच्या म्हणण्याप्रमाणे नाही वागला तर तुमच्याकडे पाहू, अशा पद्धतीचा धमकीवाजा इशारा सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडून दिला जातोय. आता तर बघा मित्रांनो, मुंबईमध्ये सुद्धा 50 जागाच्या वरती एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला एकही जागा द्यायची नाही अशी भाजपने तयारी सुरू केलेली आहे. तसंच भाजपची चर्चा आहे की ह्यांना एक पण जागा द्यायची नाही 50च्या वरती. तिथं सुद्धा शिवसेना लोंबकळण्यासारखी परिस्थिती, शिवसेनेमध्ये फाटाफुटी होण्याची शक्यता आहे. आता शिवसेनेतले अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये जातील असं काहीच चित्र निर्माण झालेलं आहे. त्यातच काल पुण्यामध्ये जी बैठक झाली, या बैठकीमध्ये सुद्धा तुफान राडा झाला. शिवसेनेचे दोन गट एकमेकाला भिडले आणि तुफान बैठकीमध्ये राडा झाला. आता शिवसेनेचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत नाना भानगिरे. नाना भानगिरे हे अनेक वर्षापासून नगरसेवक आहेत. ते कधी काळी शिवसेनेत होते, मनसेत होते आणि आता ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष आहेत, नगरसेवक सुद्धा होते ते. तर आता ह्या बैठकीमध्ये नेमकं काय झालं बघा. पुणे महानगरपालिकेच्या ज्या सध्या निवडणुका म्हणजे महाराष्ट्रातल्या सगळ्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सध्या सुरू आहेत. या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सोबत जायचं का नाही जायचं हा मोठा वाद रंगलेला आहे. आता हे जे नेते आहेत मोठे, विजय शिवतारे असतील, नाना भानगिरे, ह्यांनी आता ठरवून टाकलेलं आहे भारतीय जनता पक्षासोबत जायचं. आणि भारतीय जनता पक्ष ह्यांना काय 10 जागाच्या वरती किंवा 12 जागाच्या वरती काय जागा द्यायला तयार नाही. आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं असं मत आहे की बाबा ह्यांना जर 12 जागा दिल्या तर हे सगळे नेते मंडळीच्या पोरांना, नातेवाईकांनाच तिकीट जातील आणि आमचं काय. म्हणून काल परवा दिवशी बघा, नीलमताई गोरे यांच्या घरासमोर भलं मोठं असं शिवसैनिकांनी आंदोलन केलं आणि त्या नीलम गोरेंवरती टिक्क्यांची भडीमार केली, प्रश्नांची सरबती केली. आता हे कमी काय म्हणून पण काल शिवसेनेची जी बैठक होती
विजय शिवतारे बापू आणि नाना भानगिरे शहराध्यक्ष वगैरे ह्या सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये जी बैठक होती या बैठकी मात्र आता भाजपनं शिवसेनेला 10-12 जागा देण्याचं ठरवलेलं आहे. आता ह्याच मुद्द्यांवरून शिवसेनेमध्ये 2 गटामध्ये सत्ता संघर्ष उपळणार आहे. शिवसेनेच्या नीलम गोरे यांच्या घरासमोर जे आंदोलन झालं ते आंदोलन संपलं. त्यानंतर आता ह्या जी बैठक भाजप सोबत जायचं का नाही जायचं, भाजप किती जागा देणार आहे, त्या जागा आपल्याला कुणाला मिळणार आहे त्या, ह्याच्यावरून आता हा सगळा वाद सुरू झालाय आणि त्याचीच ही बैठक होती. या बैठकीमध्ये चर्चा झाली. आता बघा, भारतीय जनता पक्ष हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा त्यांनी दूर केलेलं आहे. आम्ही स्वतंत्र लढणार असं त्यांनी काहीसं जाहीर करून टाकलेलं आहे. आणि शिवसेनेला सोबत घ्यायचं तर आम्ही त्यांना 12 जागापर्यंत फार तर देऊ असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु शिवसेनेच्या काही लोकांकडून मात्र 35 जागांची मागणी भारतीय जनता पक्षाकडे केलेली आहे. आता 35 जागांची मागणी केलेली आहे तर त्यात भाजपनं 15 जागांचा प्रस्ताव देण्यात आलेला आहे. त्यामुळं शिवसेनेमध्ये अस्वस्थ, म्हणजे 12 जागा ते 15 जागा अशा पद्धतीने देऊ असं त्यांना सांगितलं. जास्तीत जास्त 15 जागा त्याच्या हातच तुम्हाला गुंडळून घेऊ. आता ह्याच्यामध्ये म्हणजे जे रवींद्र धंगेकर आहेत यांनी भारतीय जनता पक्षाची पोलखोल केलेली आहे आणि यामुळं पोलखोलीमुळं त्यांच्या सुद्धा जागा त्यांना मिळणार नाही असं काहीच दिसतंय. परंतु काही शिवसेना नेत्यांचं असं मत आहे की आपण स्वतंत्र लढवू, आपले जे काही निवडून येतील ते येतील. पण भाजप मात्र ह्यांना एवढ्या जागा द्यायला तयार नाही. आता काल शनिवारी पुण्यातल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या सगळ्या लोकांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला विजय शिवतारे, नीलम गोरे, पक्षाचे शहराध्यक्ष नाना भानगिरे ही सगळी मंडळी उपस्थित राहिली. आता ह्याच्यामध्ये सगळं एकमेकावर हमरी तुमरी, फार मारामारीसारखी परिस्थिती निर्माण झाली. हमरी तुमरी, मारामारी आणि जाम असा वाद पेटला की त्या जागांवरनं, म्हणजे नाना भानगिरे आणि विजय शिवतारे या दोघांमध्ये अगोदर वाद झाला, त्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला आणि नाना भानगिरे यांना शिवीगाळ करण्यात आली अशी सूत्रांनी माहिती दिली. आता या बैठकीदरम्यान मिळालेल्या वागणुकीमुळं नाना भानगिरे हे रागारागाने हॉटेलच्या बाहेर पडले. म्हणजे आता काही जण म्हणतात नाना भानगिरेंना शिवीगाळ करण्यात आली. आता ही कुणाकडनं, शिवतारे असतील, नीलम गोरे असतील, हे वरिष्ठ नेते ह्यांच्याकडून अशा पद्धतीनं त्यांना वागणूक देण्यात आली. त्यानंतर नाना भानगिरे हे तावातावानं त्या बैठकीतून बाहेर निघाले आणि त्यांना फार अश्रू अनावर झाले की मी एवढं कट्टर शिवसैनिक असताना उद्धव ठाकरेंची शिवसेना सोडून मी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत आलो आणि माझ्या वरती म्हणजे अशा पद्धतीने हे मोठे लोक राग व्यक्त करतात, म्हणजे अशा पद्धतीनं बोललं गेलं. आता नाना भानगिरे बैठकीतून निघून जातानाचा व्हिडिओ आपण सगळ्यांनी पाहिलेलाच आहे, तो व्हायरल झालेला होता. आता बैठकीला उपसभापती नीलम गोरे यांच्याबाबत प्रसार माध्यमांनी प्रश्न केला. त्यावर गोरे म्हणाले की भानगिरे यांना कॉल करण्यात आला होता, त्यांना एक निरोप देण्यात आलेला आहे, म्हणजे त्यांचा गैरसमज वगैरे वगैरे झाला. हे नंतर त्यांनी आता सारवासारवी केलेली आहे. आता भाजपच्या सांगण्यावरून सध्या पुण्यात शिंदेच्या शिवसेनेला फार तर 12 जागा ते लय 15 जागा दिल्या जातील असं काहीच आता भारतीय जनता पक्षानं सांगितलेलं आहे. आणि तेवढ्या नसेल जमत तर तुमचं तुम्ही स्वतंत्र लढा असं त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु वर्ण मात्र अमित शहाकडून किंवा यांच्याकडून युती करा असा दम देऊन सुद्धा सांगण्यात येते, म्हणजे तेवढ्या सुद्धा जागा तुम्ही घ्या 12-15 आणि तिथंच लढा असं सांगितलं जातंय मित्रांनो. तर आता या बैठकीमध्ये जो वाद उफाळून आला ही मात्र एकनाथ शिंदेची डोकंदुखी वाढल्याची आपल्याला दिसते. परंतु एक साहजिक आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पक्षांना आपल्या सोबत घेतो त्या पक्षांचं अस्तित्व संपवून टाकतो, त्यांना नेस्तनाबूत करून टाकतो, त्याची ही काहीशी उदाहरण आहेत. आता नाना भानगिरे सारखा कट्टर शिवसैनिक माणूस, नाना भानगिरेंनी फार तर मनसे शिवसेना असाच प्रवास आहे, ही शिवसेना ती शिवसेना. परंतु नाना भानगिरे हे निवडून येण्याचं एकमेव हक्काची गॅरंटी आहे, म्हणजे नाना भानगिरे हे प्रत्येक वेळेस निवडून येतात, त्यांचा
अजून तरी पराभव झालेला नाही. नाना बानगेरेंची मोहम्मदवाडी, सय्यदनगर वगैरे त्या भागामध्ये चांगली ताकद आहे. गेल्या वेळेस त्यांनी तिथं 2 नगरसेवक निवडून आणले होते. एक नाना बानगेरे आणि प्राची आल्लाट असे 2 नगरसेवक निवडून आणले होते. आता सुद्धा त्यांची तशीच तयारी आहे. परंतु जो वाद पेटलेला आहे शिवसेना आणि भाजपमधला, तर तो वाद बाजूला राहिला. परंतु शिवसेना विरुद्ध शिवसेना, म्हणजे शिवसेना विरुद्ध दुसरी शिवसेना नव्हे, तर एकाच शिवसेनेमध्ये नेते आपापसात भिडले, एकमेकावरती भिडले आणि चांगलेच कडाडले. पार एकमेकाला शिवेगाळ देण्यापर्यंत हा विषय तिथपर्यंत गेला. म्हणजे एकमेकाची उणीधुणी काढणे, एकमेकाला शिव्यागाळ करणं, हितपर्यंत हा विषय जाऊन ठेपलेला आहे. म्हणजे विजयबापू शिवतारे असतील, नीलम गोरे असतील, यांनी या सगळ्या नेत्यांना झापलं. कारण की हे सिनियर नेते आहेत, पक्षाचे प्रवक्ते, आमदार आहेत. नीलमताई गोरे विधान परिषदेला उपसभापती आहेत. आणि हे सगळं असल्यामुळं त्यांनी आपला सगळा राग हा शहरातल्या शहराध्यक्ष, उपाध्यक्ष या सगळ्यांवरती काढला. आणि याचा राग नाना बानगेरेंना आला आणि नाना बानगेरे अक्षरशः बैठक सोडून निघून गेले. परंतु हा शिवसेनेमध्ये वादविवाद होणं हे आता सुरू झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये असेच राडे होणार का? तर भारतीय जनता पक्ष त्यांना जेवढ्या पाहिजे तेवढ्या जागा देणार नाही आणि निवडणुका लढवणं सुद्धा त्यांना कठीण होईल. अन्यथा त्यांना स्वतंत्रच निवडणुका लढवाव्या लागतील आणि स्वतंत्र निवडणुका लढवून सामोरे जावं लागेल. तेव्हाच शिवसेनेचं काहीतरी धडबल होईल. अन्यथा भारतीय जनता पक्षासोबत राहून शिवसेना ही जिथं आहे तिथंच राहील. म्हणजे शिवसेनेचं अस्तित्व फार कमी कमी असं होत गेलेलं आपल्याला एकंदरीत दिसेल मित्रांनो. तर शिवसेनेचा हा राडा मात्र महाराष्ट्राच्या सगळ्या पटलावरती आलेला आहे. नाना बानगेरे हे रागाने निघून गेले, हे सुद्धा सगळं व्हिडिओ कॅमेरामध्ये कैद झालं. वाद कसा झाला, काय झाला, हे मात्र सगळीकडं जग जाहीर झालं. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामॅन अनिकेत सौ, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.